संत एकनाथ सहकारी कारखान्याच्या वेगवेगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी उद्या उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येत आहेत। मात्र यांच्या या दौऱ्याला भारतीय जनता पार्टीकडून विरोध केला जातोय। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडीचे अध्यक्ष आहेत तुषार शिसोदे। काय विरोध आहे, काय सांगाल? विरोध असा आहे का त्या कारखान्याचं मी 7 वर्ष चेअरमन राहिलेलो आहे आणि सध्या मी रनिंग तिथं संचालक आहे आणि त्या कारखान्यावर 58 कोटीची लॅबिलिटी घेऊन सचिन गाळ कंपनीला हा कारखाना चालवायला दिलेला आहे आणि जे काही प्रकल्प आता त्यांनी जे निमंत्रण पत्रिकेमध्ये दिलेले आहेत का ह्या प्रकल्पाचे आम्ही उद्घाटन करणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्याला परवानगी नाही आहे, शासनाची परवानगी नाही आहे, संचालक मंडळामध्ये ठराव झालेला नाही आहे, वार्षिक सभेमध्ये त्याचं काही विषय आलेला नाही आहे आणि उद्घाटनाचा हा डाव कशासाठी ते आखतायत याचं हे मला सभासदांना आणि शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे आणि उद्धव साहेबांना याची कल्पना नसावी किंवा त्यांनी ते बघितलेलं नसावं असा एक माझा त्या गोष्टीवर आरोप आहे। त्यामुळे म्हणजे उद्धव ठाकरेंनी येऊ नये वगैरे अशी तुमची मागणी आहे का? आणि त्यांनी शहनिशा करावी आणि मग यावं, त्यांनी येऊ नये असं माझं काही म्हणणं नाही। त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेश जो हो राहिला त्या पक्ष सोहळ्याला तर मी शुभेच्छाच दिलेल्या आहे, मी काल पण पत्रकार परिषदेमध्ये त्याला शुभेच्छाच दिलेल्या आहे। फक्त हे जे खोट्या भूमिपूजन ते चालू आहे आणि सारखे संजय राऊत हे आरोप करतायत भाजपवर, कुठलीही योजना जर भाजपने सरकारने आणली युती सरकारने तर त्यांचे आरोप सुरू होतात। तर मग ह्या गोष्टी ज्याच्या परवानग्याच नाही, मग ह्या गोष्टीचं भूमिपूजन करण्यासाठी त्यांची तयारी दिसते आणि भाजपच्या ज्या योजना आहेत आता लाडकी बहीणसारखी योजना ही किती या गोष्टीवर हे झालं काही योजनाच होणार नाही असं नाही, तर शेवटी आले की त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झाले। पण मग मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरेंनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी यावं, पण ही जी कार्यक्रम वगैरे उद्घाटनाचे होतात ते चुकीचे आहेत असं दावा? हो, हे 100% उद्घाटनं जे आहे ते चुकीचे आहेत, त्याच्या परवानग्याच नाही तर ते उद्घाटनं हे बोगसच म्हणावं लागेल त्याला। कुठले कुठले ते उद्घाटनं करतायत आणि त्या संदर्भातली तुम्हाला डीपमध्ये काय माहिती आहे की त्याच्या परवानग्या नाही आहेत? 5000 टनी कारखाना त्याचं भूमिपूजन, आता 5000 टनी कारखाना करायचा आहे त्याचं भूमिपूजन करायचं आहे तर त्याचं निदान गव्हर्नमेंटकडून त्याची परमिशन पाहिजे ना। आणि बाजूला आहे ना 2500 टनी कारखाना केला आहे ना तो असताना 5000 टनी कारखान्याचं त्याचं भूमिपूजन, त्याच्यानंतर डिस्लरी ती पण 1,00,000 लिटरची डिस्लरी, त्याच्यानंतर कोजनरेशन, त्याच्यानंतर पोटॅश निर्मितीचा प्रकल्प आणि जे मंगल कार्यालय आहे ते ऑलरेडी 2.5 वर्षापासून तिथं मंगल कार्यालय आहेच ना, त्याचं लोकार्पण आहे ती फक्त एक गोष्ट खरी त्याचं लोकार्पण होतं आहे, बाकीच्या गोष्टीचं कुठलीही परमिशन नसताना त्याचं भूमिपूजन होतं आहे। काय सांगणार उद्धव ठाकरेंना शेवटी? तर त्यांनी सगळ्या गोष्टीची शहनिशा करून त्या कार्यक्रमाला यावं का नाही यावं त्यांनी त्यांचं ठरवावं। तर होते तुषार शिसोदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। सगळ्या कारखान्याच्या कामांची शहानिशा करावी आणि मग दौऱ्याला यावं असं तुषार शिसोदे सांगतात। कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।